जय हिंद, वंदे मातरम. मित्रांनो, आज भाजपाने सोलापुरात केलेल्या आंदोलनाचं मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. राहुलजी गांधी यांच्या प्रतिमेस ते जोडो मारो आंदोलन असो किंवा चीरफाड केल्या फोटो, त्याच्यानी काही होत नाही. राहुल गांधी एक विचारधारा आहे, ते कधीही संपणार नाही. म्हणजे आंदोलन कशासाठी करावं हे पण जर भाजपाला कळत नसेल, त्यांच्या वरच्या आदेश आलं, त्यांच्या वरच्या आकांना खुश करण्यासाठी जर आंदोलन करत असतील, तर आता कोण मूर्ख आहे, कोण बालबुद्धी आहे हे त्यांनी समजून घ्यावं. आजचं त्यांनी केलेलं आंदोलन, ते म्हणतात की राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये त्यांनी आणि त्यांचे सहकारी चहा पिल्यामुळं ते संसदचा अपमान झाला संसदच्या पायरीवर, त्याच्यासाठी आंदोलन केलं. म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा जो अधिकार आहे, जो लोकतंत्र आहे, डेमोक्रेसी आहे, त्याच्यावर तुम्ही घाव घातलेला आहे. आमच्यावर तर अनेक केसेस आहेत. म्हणजे तुम्ही लोकांनी आंदोलनासाठी तोंड पण उघडू नये एवढी तुम्ही दहशत आणि हुकुमशाहीचं तुम्ही इथं एक मोठा खेळ केलेला आहे असं मला वाटतंय. ताई आदर आहे, माझ्या मोठे भगिनी आहेत, भाजपचे शहर अध्यक्ष आहेत. काय असं भाजप निवडून आल्यामुळे तुम्हाला असं अंगात आलं की आज संपूर्ण भाजप तिथं उतरून राहुल गांधींचा उदो करत होता? जे ज्वलंत प्रश्न आहे, मला तर वाटतंय आजचं आंदोलन हा फक्त आणि फक्त एक नौटंकी होता. अनेक विषयांना कुठंतरी विचलित तिथं करण्याचं आज संपूर्ण भारतात हे क्रम झालेला आहे. अनेक मुद्दे आहेत, मी आता जास्त बोलत नाही. तुम्हाला माहिती आहे, रोजगारचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, सरसकट कर्जमाफीचा प्रश्न आहे. पण सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न जो होता तो म्हणजे संपूर्ण देश आज दरवाढ गॅसच्या ह्याच्यासाठी रांगेत उभं राहिलेला आहे. पैसे द्यायला तयार आहेत पण गॅस मिळत नाही. त्याच्यावर आंदोलन करा ताई, त्याच्यावर आंदोलन करा. देश सोडा, राज्य सोडा. महाराष्ट्रासाठी तुम्ही आज, सोलापूरसाठी तुम्ही आंदोलन केलात, तर आपल्याला एक दिवसाआड पाणी पाहिजे, तुम्ही शपथ खाऊन वचन दिलं होतं, त्याच्यावर आंदोलन करा. यंत्रमाग संपलं आपलं, त्याच्यावर आंदोलन करा. रोजगार नाही, गटर साफसफाई, रस्ते, ड्रेनेज, याच्यावर आंदोलन करा. आज मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगू इच्छितो ताई, पुन्हा एकदा आम्ही सुसंस्कृत सभ्य आहे म्हणून आज एक नमता घेतलेला आहे. पण तुम्ही जे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा तुम्ही गळा दाबण्याचं काम करत आहे ते थांबवा. आणि हे मला वाटतंय की आता मी जरी हे बोललो, माझ्या भरपूर ट्रोल होतील, जे म्हणजे फेक अकाउंट असतील, कोण बोलतील, पण मी आणि काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि तुमच्या ट्रोलला भीक देखील घालत नाही. मी आज येऊन तुमच्यासमोर का व्यक्त झालो हेच आहे की आंदोलन करा, पण कुठल्या तरी व्हॅलिड मुद्द्यावर करा. नुकतंच आपल्याला माहिती आहे की सपकाळ साहेबांनी एक कंपॅरिझन केलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान एकत्र यायला पाहिजे, आमचे प्रदेश अध्यक्ष. तरी देखील त्या विषयावर मी माझं मत व्यक्त केलं की आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. ह्याला म्हणते नैतिकताची जबाबदारी. तुमच्यावर एवढंच आजचं आंदोलनचं होतं तर 4 दिवसाआधीच आपल्या गृहमंत्र्यांनी संसद चालू असताना तिथं शिव्याचं वापर केलं. त्याच्यावर तुम्ही काय बोललात का? छत्रपती शिवाजी महाराजांना तुमचा एका खासदार, एक प्रवक्ता, राष्ट्रीय प्रवक्ता, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरतो, त्याच्याबद्दल काय बोललात का? नाही. पुन्हा एकदा हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की येणारा काळ हा फार आणि फार अवघड आहे. चहा जरी संसदमध्ये पिलं गेलं तर तुम्ही त्याच्यासाठी आंदोलन करत आहात, तर आम्ही ज्वलंत प्रश्नावर आंदोलन केलं. परवा आम्ही गॅसचं आंदोलन केलं, दरवाढीसाठी भयानक ट्रोल झाले. असो, ट्रोलला आम्ही घाबरत नाही. पुन्हा एकदा खास करून भाजपाचे ताई, तुम्हालाही विनंती करतो, थोडं सभ्यतेने, सुसंस्कृतपणे आपण राजकारण करू. संपूर्ण गल्ली ते दिल्ली तुमच्या हातात आहे. देशाचा विकास करायला आम्ही तुमचं सहकार, सपोर्ट करू अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.